पांढरकवडा इथं पोस्टमॅन सतीश धुर्वेच्या घरी टपालीची तब्बल 3 पोती सापडल्यानं डाक विभागाच्या धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला असून नागरिकांचे महत्त्वाचे कागदपत्र, नोटीस आणि बँकिंग साहित्य वितरित न करता घरात साठवले गेले असल्याचा आरोप समोर आला आहे। पांढरकवडा शहरात पोस्ट विभागाच्या गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथील पोस्टमॅन सतीश धुर्वे यांना कर्तव्यात कसूर करत नागरिकांचे महत्त्वाचे टपाल वितरित न करता चक्क आपल्या घरात साठवून ठेवल्याचे उघड झालं आहे। या प्रकरणाची तक्रार मंगलमूर्ती लेआउट येथील रहिवासी आणि ज्येष्ठ विधिज्ञ गाजी इबादुल्ला खान यांनी केली। मागील 1 वर्षापासून त्यांना कायदेशीर पुस्तकं, नोटिसा आणि इतर टपाल मिळत नसल्यानं त्यांनी चौकशी सुरू केली होती। या निष्काळजीपणामुळे अनेक तरुणांची नोकरीची कॉल लेटर्स, ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शनचे कागदपत्र तसेच व्यापाऱ्यांचे धनादेश राखडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे डाक विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून संबंधित पोस्टमॅनवर फौजदारी कारवाई करण्याची तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे। पांढरकवडा पोस्ट ऑफिस मधले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले की तुमची आरसी आमच्याकडे आलेली नाही व तुम्ही यवतमाळ आरटीओ ऑफिसला जाऊन भेट द्यावे। त्या अनुषंगाने मी काही दिवसा पहिले यवतमाळ आरटीओ ऑफिस येथे भेट दिली असता 9 एप्रिल रोजी तुमची आरसी पांढरकवडा पोस्ट ऑफिसला गेलेली आहे व ती रिटर्न आमच्याकडे आली नसल्याचं कळविण्यात आलं। त्या अनुषंगाने मी मागील 15 ते 20 दिवसाअगोदर पांढरकवडा पोस्ट ऑफिसला गेलो तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर ट्रॅक नंबर असणार तर द्या, नाहीतर आमच्याकडे तुमची आरसी अवेलेबल नाही आहे असे कळविण्यात आले। पण मागील 2 दिवसात जो प्रकार घडला पांढरकवडा पोस्ट ऑफिस मध्ये, त्यांच्या पोस्टमनच्या घरी 2 ते 3 होते आरसी, आधार कार्ड आणि चेकबुक व इतर अनेक डॉक्युमेंट्स मिळाले। 10व्या महिन्यात मी पोस्ट ऑफिसमध्ये माझे कुरिअर दिलं होतं ज्यामध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते। तर 7/10ला मी ते इथे कुरिअरसाठी दिले होते। त्यानंतर ते हार्डली 2 ते 3 दिवसात पोचायला पाहिजे होतं कारण ते स्पीड पोस्ट होतं, ठीक आहे। पण ते काही पोचलं नाही। तरी मी वेट केला आणखी 8-10 दिवस, पण ते काही रिसिव्ड झालं नाही जिथे रिसिव्ड व्हायला पाहिजे होतं। नागपूरला मी पोस्ट केलं होतं ते कुरिअर, पण ते रिसिव्ड झालं नाही। तर मी इथे चौकशीसाठी आलो। तर जेव्हा चौकशीसाठी आलो तेव्हा मला असं कळलं की ते कुरिअर फक्त बुक झालेलं आहे, इथून ते डिस्पॅचसुद्धा झालेलं नाही।